हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिजित भावसार फ्रॉम श्रीराम इंटरनॅशनल. आज आपल्यासोबत फरगाना मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे स्टुडंट्स आहेत. एक राहुल बिरारी आणि हेमंत पाटील. हेमंतने ॲडमिशन सप्टेंबर 2024 इंटेकमध्ये घेतलेलं होतं आणि राहुलने ॲडमिशन जानेवारी 2025 इंटेकमध्ये घेतलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की फरगानासाठी 2 इंटेक असतात. एक इंटेक सप्टेंबरमध्ये असते आणि एक इंटेक असते ती जानेवारी महिन्यात असते. आणि मला सर्वांना आवर्जून एकच गोष्ट सांगायची की ज्यांना ॲडमिशन फरगाना मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थमध्ये घ्यायचं आहे, त्याने जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर त्याला कदाचित त्याच्या आणि त्याच्या पालकाच्या मनात कुठलाही क्वेश्चन राहणार नाही. तर मग आपण सुरुवात करू की हेमंत, तुला आपल्या कन्सल्टन्सीबद्दल कसं काय समजलं? सर, ज्या दिवशी मी नीटची एक्झाम द्यायला गेलो होतो त्या दिवशी पॅम्पलेटद्वारे मला आपल्या कन्सल्टन्सीबद्दल अच्छा, तुला पॅम्पलेट मिळाली होती, बरोबर आहे. आणि राहुल, तुला कसं काय समजलं होतं? माझा एक मित्र आहे, तो पण म्हणजे तुमच्याबद्दल त्याला माहिती होतं. अच्छा अच्छा. मी त्याकडे विषय करत होतो की असं सर करतोय मी प्लॅन आउट ऑफ इंडिया जाण्याचा. मग त्याने तुमच्याबद्दल सांगितलं की असे सर आहेत, श्रीराम इंटरनॅशनल कन्सल्टन्सी आहे. मग त्याच्याकडून कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. अच्छा अच्छा अच्छा. तर मग आपण तुम्हा दोघांनी फरगाना मेडिकल इन्स्टिट्यूट चॉईस केली. तर हेमंत, त्याचं मागचं कारण काय होतं की तुम्ही फरगानाच का चॉईस केलं? बजेटनुसार होती, तसं जवळपास होती, म्हणजे अच्छा, इंडियापेक्षा जवळपासून जवळ होती, बरोबर आहे. आणि राहुल, तू का चॉईस केला? बस तेच की जवळ होतं कंट्री खूप, आणि कॉलेजबद्दल बी खूप ऐकलं होतं तुमच्याकडून, तुम्ही पण नीट सांगितलं, नीट समजावून. तर मग केली फायनल. बरोबर. मग आता आपण तुमचं ॲडमिशन फायनल केलं. फायनल केल्यानंतर आपण तुमचं ॲडमिशन लेटरसाठी अप्लाय केलं सुरुवातीला. तुमचं ॲडमिशन लेटर आलं. ॲडमिशन लेटर आल्यानंतर आपण विजा फाईल ठेवली होती. तर विजा नंतर आपण तिकीट केलं आणि तिकीट नंतर तुम्ही लोक फरगानाला पोहोचले होते. तर हे सगळ्या काही ॲडमिशन झालं, त्याच्यानंतर आपण तिकीट बुक केलं, विजा आला, यात तुम्हाला काही अडचण आल्या होत्या? नाही, काहीच नाही. तर तुमची जी प्रोसेस होती ती एकदम स्मूथली झाली होती. हो, बरोबर आहे. मग जसं तुमची प्रोसेस झाली, जसं तुम्हाला माहिती पडलं की आता आपल्याला उद्या निघायचं आहे, तर त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही डिपार्चर करत होते दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट, IGI इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली, तर दिल्लीहून तुम्ही एकटे निघाले होते की तुमच्यासोबत पूर्ण बॅच होती? बॅच होती, पूर्ण बॅच होती ना, बरोबर. आणि इथून तुम्ही ज्या वेळेला गेले तर दिल्लीहून तुम्ही लोक ताशकंदला सुरुवातीला गेले होते. तर दिल्ली ते ताशकंद तुमच्यासोबत कोणी ट्रॅव्हल करणार होतं सिनियर स्टुडंट, की तुम्हाला अलोन सोडून दिलं होतं? सिनियर्स होतं ना, बरोबर. आणि तिथून तुम्ही ताशकंद पोहोचले. मग ताशकंदला पोहोचल्यानंतर आमची टीम तुम्हाला पिकअप करायला आली होती? आली होती ना टीम? हो, आली. मग त्यांनी हेमंत, त्यांनी म्हणजे गाडी वगैरेची व्यवस्था करून ठेवली होती तुमच्यासाठी? कारण ताशकंद पासून तर फरगाना जवळपास 300 किलोमीटर लांब आहे. तर इतक्या लांब जाण्यासाठी तुम्हाला गाडीची व्यवस्था केली होती? ओके, म्हणजे तुम्ही मुलं सगळे त्या टॅक्सी किंवा जी काही गाडी बुक केली होती त्याच्या थ्रू तुम्ही लोक युनिव्हर्सिटीला गेले होते, बरोबर आहे. मग तुम्ही युनिव्हर्सिटीला पोहोचले. युनिव्हर्सिटीला पोहोचल्यानंतर तुमची हॉस्टेल अलॉटमेंट वगैरे त्याच्यासाठी काही अडचणी आल्या होत्या तुम्हाला? नाही, लगेच तुम्हाला मिळाली. बरोबर आहे. आणि कसं असतं की आज भारत ही आपला एक वेगळा देश होता आणि तुम्हा लोकांनी लगेच उझबेकिस्तानमध्ये तुम्ही लोक गेले, तर काही आल्या होत्या तुम्हाला अडचणी? नाही, काहीच नाही. अच्छा, क्लायमेटिक कंडिशन बद्दल जर आपण बोलायचं म्हटलं राहुल, तर भारताचा क्लायमेट आणि उझबेकिस्तानचा क्लायमेट कसा आहे? बघायला गेलं तर जवळपास सेमच आहे. पण ज्या वेळेस आम्ही गेलो जानेवारी इंटेकला, तिथं मग थंडीच होती. मग तिथे गेलो, मग तिथं होतं टेम्परेचर थोडं मायनसमध्ये, -3-2 पर्यंत. बरोबर. पण नंतर जेव्हा 1 महिना झाला, मग तिकडे उन्हाळा स्टार्ट झाला समोर, तर मग तिकडे नॉर्मल इंडियासारखं टेम्परेचर होऊन गेलेलं होतं, 30-35 पर्यंत. मग काही अडचण झाली नाही. म्हणजे -1 -2 म्हणजे काही एवढी मोठी गोष्ट नाही. कारण आपल्या भारतात पण शिमला आहे, कुल्लू मनाली, तिकडे पण तेवढं टेम्परेचर जात असतं. त्याच्यामुळे आणि तिथं मॅनेज व्हायला, तिथं त्या टेम्परेचरमध्ये मॅच व्हायला तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या? ओके. ते झालं. त्याच्यानंतर मला सांगा तुम्ही की हॉस्टेल अलॉटमेंट झाली, तर हॉस्टेल तुम्हाला कशी मिळाली होती? म्हणजे किती सीटर होती आणि त्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी तुम्हाला देण्यात येतात? राहुल, मी जेव्हा गेलो तेव्हा रूम मध्ये ते सरांनी आम्हाला सोडलं की हा तुमचा रूम आहे असं करून. आमच्या 4 बेड होते आमच्या रूम मध्ये. आम्ही 4 मित्र होतो. बाकी रूम मोठा होता खूप. अजून आम्हाला कबोर्ड दिलेले होते, सगळं मस्त होतं, मोठा रूम होता. बाकी मग तिथेच आमची बेसमेंटला मेस होती, तिथेच रात्रीचं जेवण. आणि जेवणाचा काही जास्त प्रॉब्लेम नव्हता, इंडियन फूड होतं, मस्त होतं.
भारी होतं. तर तुला काही मेस आणि हॉस्टेल मध्ये तू कम्फर्टेबल झाला लगेच? हो, मेस इंडियन फूड असल्यामुळे तर काही ते टेन्शन नाही होतं. हम्म. तसंच हॉस्टेल बी क्लायमेट चांगलं होतं हॉस्टेलचं. बरोबर आहे. आणि मला असं म्हणायचं की हेमंत, की जे तुम्हाला मेस मध्ये काय काय तुम्हाला जे किती तुम्हाला मील दिले जातात? 6 ते 7 प्रकारचे मेल असतात. त्याच्यात राईस, डाळ, पनीर, चिकन, तसेच नॉन-व्हेज व व्हेज दोघे असतात. अच्छा 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 अच्छा, बरोबर आहे. हो. मग आता मला सांगा हेमंत, की हॉस्टेल ते युनिव्हर्सिटी बिल्डिंग तुमचं डिस्टन्स किती आहे? 2 to 2.5 किलोमीटर अच्छा, वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि एक कॉलेज इन कॅम्पस आहे. ओके. म्हणजे तुम्हाला मी सर्वांना सांगू इच्छितो की ॲब्रॉडला जर गेलो ना तर प्रत्येक लेक्चर एकाच डिपार्टमेंटमध्ये होईल असं नसतं. प्रत्येक लेक्चरसाठी वेगवेगळे डिपार्टमेंट सुद्धा असतात. म्हणून मुलांना कदाचित एक डिपार्टमेंट जवळ असतं तर दुसऱ्या डिपार्टमेंटसाठी ट्रॅव्हल करावं लागतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तर आता मला सांगा की तुमचे लेक्चर्स राहुल कसे होतात? म्हणजे दिवसभरात तुमचे किती लेक्चर्स असतात आणि किती किती वेळाचे असतात? आमचे लेक्चर्स 8:30 पासून स्टार्ट होतात. 8-8:30 पासून. सकाळी 8:30 तर फर्स्ट लेक्चर असतो 1.5 तासाचा. अच्छा, मग त्यानंतर 15 मिनिटाचा मध्ये ब्रेक असतो. असे मोजून 4 लेक्चर असतात. 4 असतात. हा, मग 3:30 पर्यंत आम्ही फ्री होतो. आणि लेक्चर्स म्हटलं मग सब्जेक्ट असतात हिस्ट्री, अॅनाटॉमी आपले जे फर्स्ट सेमचे असतात. आणि लेक्चरर्स आपले इंडियन्स पण आहेत. अॅनाटॉमीला आम्हाला इंडियन सर आहे. आम्हाला मेडिकेमला पण इंडियन सर आहे. तर आम्हाला जेव्हा गेलो त्यांच्याकडून शिकलो तर आम्हाला जास्त काही प्रॉब्लेम आला नाही. अच्छा, बरोबर आहे. म्हणजे इंडियन लोकांची बॉन्डिंग थोडीशी वेगळी असते. तर मग ते जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट होते ते सर म्हणजे आमचं इंटरॅक्शन चांगलं होतं. अच्छा, तर मग काहीच अडचण आली नाही. ओके. आणि लेक्चर्स हेमंत दिवसभरात तरी किती लेक्चर्स होऊन जायचे? 3 ते 4 लेक्चर. 3 ते 4 लेक्चर. आणि तुम्ही आतापर्यंत हॉस्पिटल व्हिजिट केली? कारण तुम्ही फर्स्ट इयरचे, तू आता जस्ट फर्स्ट इयर पास आउट झाला आहे हे, आणि राहुलने आता जस्ट 6 महिने कंप्लीट केलेले आहेत. तर मला सांग, तू 1 वर्ष, तू सिनियरच आहे त्याच्यापेक्षा. तर हेमंत, तू आतापर्यंत हॉस्पिटल व्हिजिटला गेलाय? हो, 3 ते 4दा हॉस्पिटल व्हिजिट झालेलं आहे. आणि त्यांनी तुम्हाला काय करायला लावलं होतं हॉस्पिटलला? हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं हे डिपार्टमेंट कशासाठी राहतं, तसंच इथं काय काय होतं या डिपार्टमेंटमध्ये, तसंच सिरिंज वगैरे द्यायला जे शिकवलं होतं. आणि नेक्स्ट कोचिंगचा काय सीन आहे? नेक्स्ट कोचिंग मिळते तुम्हाला? हो. तर मला सांग आता हेमंत, तुला तर 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, तर तुला वर्षभरामध्ये किती महिने किंवा किती दिवस तुम्हाला नेक्स्ट कोचिंग देण्यात आली होती ऑफलाईन? सर, ती दर महिन्यात एकदा होते. तसं ती 1 आठवडा चालते. दर महिन्यात 1 आठवडा चालते. म्हणजे तुम्हाला जे मेजर सब्जेक्ट फर्स्ट इयरला होते, अॅनाटॉमी होता, फिजिओलॉजी होता, त्याचे दोघांचे तुमचे झाले होते? हो, बरोबर आहे. आणि इथं एज्युकेशनचं झालं, तर एज्युकेशन सोडून एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही लोकांनी आतापर्यंत काय काय केलंय तिथं हेमंत? बॅडमिंटनमध्ये सहभाग घेतला, स्पोर्ट्समध्ये. अच्छा, म्हणजे तिथे टुर्नामेंट वगैरे होतात का? हो, लोकल लेवलला? व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, तसंच बाकीचे क्रिकेट वगैरे. अच्छा अच्छा. आणि राहुल, जसं की मी तुला ओळखतो, तू डान्सिंग आणि ऍक्टिंगच्या शौकीन आहे, तर कदाचित तू फेस्टमध्ये तर नक्की भाग घेतला होता. तर तू म्हणजे कसा तुझा एक्सपिरियन्स होता त्या जे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी झाली तिथे? म्हणजे मी गेलो त्यानंतर 1-1.5 महिन्यांनी लगे अनाउन्समेंट झाली अॅन्युअल फंक्शनची. अच्छा. आणि आम्हाला जे सिनियर्स भेटले होते, हे म्हणतात तर वेगळंच आहे हॉस्टेल. तर मग जे माझे सिनियर होते, सॅम असे होते, ते पण पार्टिसिपेट करत आहे. त्यांनी आम्हाला अप्रोच केले की घेशील का, असं लगेच हो की वाटलं घेईल. तर मग त्यांनी पण चांगलं सांभाळून घेतलं आम्हाला सिनियर म्हणून, आणि बाकी त्यांनी समजून दिलं कसं काय. लगे अॅन्युअल फंक्शन झालं तर मस्त होतं सगळं काही. आणि नेहमीचे इंडियाचे स्टुडंट असतात ना हेमंत, राहुल, की त्या लोकांना ना एक टेन्शन असतं की आम्ही तिथे गेल्यानंतर आमची रॅगिंग तर नाही होणार. तर असा काही प्रकार तिथं आहे का? काहीच नाही. म्हणजे मला पण ती भीती होती पहिले की जाऊन कसं राहील, काही नाही. सिनियर्स असतील तर सिनियर्स एकदम मोठ्या बहिणीसारखे, भाऊ सारखे एकदम भारी आहेत, ते सांभाळून घेतात. तसं काहीच नाही म्हणजे. बरोबर. तर आता म्हणजे ओव्हरऑल तुमच्या बोलण्यावरून मला समजतंय की तुमची जी आतापर्यंतची जर्नी ती खूप चांगली आहे. जनरली काय होतं ना की कन्सल्टंट लोक, म्हणजे असं सर्वजण सांगतात की कन्सल्टंट इंडियामध्ये काहीतरी वेगळं फी स्ट्रक्चर सांगतात आणि अब्रॉडला गेल्यानंतर काहीतरी वेगळं फी स्ट्रक्चर असतं. तर राहुल आणि हेमंत, जे फी स्ट्रक्चर मी तुम्हाला आपल्या ऑफिसमध्ये रिकमेंड केलं होतं, जे तुम्हाला मी सांगितलं होतं, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तिकडे काहीतरी पैसा पेड केला एक्स्ट्रा? नाही, एक्स्ट्रा तर काही झालं नाही. जेवढं तुम्ही सांगितलं तेवढेच पेड केलं. बरोबर. आणि बस आता एक लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारतो मी, की आमच्या कन्सल्टन्सीबद्दल तुम्ही काय सांगा?
तुम्ही जी प्रोसेस केली ती एकदम स्मूथली होती, तसं काही टेन्शन घेण्यासारखं काही काम नाही असं, आणि पेमेंट बी एकदम व्यवस्थित झाली होती. राहुल? आणि जेव्हा तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती पडलं आम्ही केलं फर्स्ट डे पासून, तर मी जातो तोपर्यंत तुमची पूर्णपणे हेल्प झाली. की मग ती म्हणजे फर्स्ट टाइमच होतं आमच्या फॅमिलीमधून बी कोणीतरी की आउट ऑफ इंडिया जात आहे, ती सर्व तुम्ही एक फॅमिली बी सांभाळून घेतलं की असंच आहे. आणि फी स्ट्रक्चर तुम्ही जे दिलं होतं तेच कॉलेजचं बी निघालं, तुम्ही फीज सगळं सांभाळून घेतलं. बाकी मला पाठवण्यापासून ते ऍडमिशन लेटर काढण्यापासून सर्व काही स्मूथली झालं, प्रॉब्लेम झाला. तुम्ही लोक तिथं जाता, तिथे गेल्यावर तुम्हाला इन केस काहीतरी अडचण येते तर तुम्ही जर समजा आमच्या टीमला कॉल केला तर तुमचं सॅटिस्फॅक्शन होतं लगेच की आमची टीम आहे की जे तुमचा फोन उचलत नाही वगैरे असा काही प्रकार आहे? लगेच होतं, लगेच सोल्युशन. ओके, तर हा झाला आपला फरगानाचा आजचा ब्लॉग. तर आपण लवकरच पुढच्या व्हिडिओत भेटू. थँक्यू सो मच.